तर आज होता टुर्नामेंटच्या फायनलचा दिवस। आता पहिली टुर्नामेंट तर आमची फार बेकार गेली होती, पण या सेकंड टुर्नामेंट मध्ये आमचा थोडाफार कमबॅक झाला होता आणि त्यामुळे आम्ही टॉप 8 साठी क्वालिफाय झालो होतो। अभी मजा आएगा ना भिड़ो। आणि त्या टुर्नामेंटच्या आज फायनलचा दिवस असं कळाल्यावर आमची टीम तर आता ग्राउंडवर पोहोचलो आणि आपली पहिली क्वार्टर फायनलची मॅचला सुरुवात झाली। आता बॉलिंग तर आपल्या टीमची फार भारी पडत होती। आपल्या संघाच्या चांगल्या बॉलिंग परफॉर्मन्समुळे आपल्या संघाला 5 ओव्हरमध्ये 44 रनांचा आव्हान भेटतो आणि आपल्या बॅटिंगची सुरुवात पण खूप भारी होते। आता शेवटच्या 2 ओव्हरमध्ये आपल्याला 8 रनाची गरज असते, पण बॉलरच्या मॅडन ओव्हर प्लस हॅट्रिक विकेटमुळे 12 बॉल 8 चे समीकरण 6 बॉल 8 मध्ये येऊन पोहोचते। मॅच एवढी अटीतटी झाली होती की काय सांगू। पहिल्या बॉलवर सिंगल काढला आणि नेक्स्ट बॉलवर षटकार मारून स्कोर लेवल झाला। आता 4 बॉल मध्ये 1 रनाची गरज होती आणि आता बघा काय घडतं ते। नेक्स्ट बॉलला परत विकेट येते आणि आता गरज होती 3 बॉल मध्ये 1 रनाची। आणि हा सामना जिंकून आपण सेमीफायनल मध्ये प्रवेश करतो। त्यानंतर आपली सेमीफायनलच्या मॅचला सुरुवात होते। पहिल्या ओव्हर मध्ये आपला संघ 13 रन काढतो, पण त्यानंतर गडी बाद होऊन आपला 5 ओव्हर मध्ये स्कोर फक्त 35 धावांपर्यंत जाऊन पोहोचतो। समोरची टीम हा स्कोर 1 ओव्हर ठेवूनच चेस करून टाकते आणि आपण इथे सेमीफायनलची मॅच हारून राहतो। आता आपल्या संघातल्या सर्वांनी मेहनत तर घेतली होती, पण कुठे ना कुठे थोडी मेहनत कमी पडली। आता चौथं पारितोषिक न असू द्या, पण आपली सुरुवात तर झालेली आहे। पहिल्या टुर्नामेंट मध्ये आम्ही क्वालिफायची मॅच हारलो होतो आणि ह्या सेकंड टुर्नामेंट मध्ये आम्ही सेमीफायनलला हारलो। आता अजून थोडीशी मेहनत करू आणि प्रथम क्रमांक ही लवकरच पटकवू।